अंजली दमानिया रिचार्जरवर चालणारी बाई आहे असं म्हटलेलं आहे सूरज चव्हाण यांनी। दमानिया सुपारी मिळाली की मागे लागतात असं सूरज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। दमानिया कुणाच्या फायद्यासाठी आरोप करतात असा सवाल देखील सूरज चव्हाण यांनी केलेला आहे। दमानियांच्या फोनचा सीडीआर सरकारने तपासावा अशी मागणी सूरज चव्हाण यांच्याकडून करण्यात आली आहे। पहिला प्रश्न हा की त्यांनी सीपींना फोन केला होता की नाही याचं स्पष्ट उत्तर द्यावं। दुसरं म्हणजे त्यांनी जे जे केलं म्हणजे सीपींना जो प्रश्न तुम्ही आता सीपींना सुद्धा प्रश्न विचारा की अजित पवारांकडनं तुम्हाला थेट फोन आले होते की नाही, आणि आले असतील तर ते कशासाठी आले होते, टिंगरे तिथे काय करत होते, कोणाच्या सांगण्यावरनं आले होते, हे टिंगरेंना सुद्धा आता विचारलं पाहिजे। आणि अनेक ज्या मुद्द्यांवर आता स्पष्टीकरण पाहिजेत। मला तर असं वाटतं अजित पवारांचा फोन सुद्धा जप्त झाला पाहिजे आणि खरं तर त्यांची नार्को डेस्पंड झाली पाहिजे, कारण काल ते जे बोलत होते ते अतिशय खोटं, दादांत खोटं होतं। त्यांनी डेफिनेटली त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला। माझी सुद्धा मागणी आहे की अंजली दमनियाची चौकशी झाली पाहिजे, त्यांची सुद्धा नार्को टेस्ट झाली पाहिजे। अंजली दमनिया यांना कुणी कॉल केलेले आहेत त्याचं कॉल रेकॉर्ड सुद्धा चेक झालं पाहिजे। अंजनी दमनिया म्हणजे रिचार्जवर चालणारी बाई आहे, म्हणजे ही काही सामाजिक कार्यकर्त्या नाहीत। हे फक्त कुणीतरी सुपारी दिलं की ती सुपारी वाजवायचं काम दमनियाबाई करतात। दमनियाबाईकडे पुरावे असतील तर त्यांनी बोलावं, उगाच प्रसिद्धी भेटते म्हणून मोठ्या लोकांवरती आरोप करायचं नाही।